चला चला वहिनी आपण घरी चला. येईल राहू द्या अटीसा लटकेल. हा चला. हो चला चला शिवलाल भाऊ, येईल असंच पाहिजे दाबून. तुम्ही म्हणून राहिली काय शिवलाल बरोबर? शिवलाल शिवलाल उतरव ना आम्हाला खाली. बस झालं ना आता. कदलोक लटकवतो गळा. बस झालं ना आता. जेवढे का नमक हलाली गेली तेवढी जिरोलीन तुला गेलं ना आता. उतरव ना आम्हाला खाली. आमच्या सूत्राच्या खाली उतरा खाली. आता नाही उतरत तुम्हाला अटीत लटकेल राहा. अगो गा मग आले करा रे. मोरे खाली उतरा ना खाली. मी आता नाही करणार ना काही रिकामे काम. आता नाही करणार ना. मला चक्कर येऊ राहिले ना. शिवलाल भाऊ येले उतरायचंच नाही कोणालाच खाली. अगो काम कशी करतात हे? येले लटकेलच राहू द्या. समजून नाही यायले असे लटकेल असले तर कसे कांड करा म्हणून, कसं याच्या त्याच्यासोबत फिरा म्हणून, कसं खोटं बोला तास समजून यायले. खाली उतरूच नका शिवलाल भाऊ तुम्ही. याची मस्तीच जिरवा चांगली. याची मस्ती नाही, याची मस्ती पुरी जिरो तुम्ही आता. वहिनी टेन्शन घेऊच नका तुम्ही. यायले ना खायले ना प्यायले. हागणं मुतणं सारं चड्डीत. सायाचे नोकरी करतात का? एकपेक्षा एक चालबाज आहे. आणि माई बायको तर त्याच्यापेक्षा चावडा साऱ्या गावाची. करायला पाहिजेत नाही. हरामखोर आहे लफडे करा म्हणा. मग कसे आहे लफडे? शिवलाल शिवलालचे पायता का तुम्ही? करा मग लफडे. असं आहे मग गेम. पकडलं की आपण सुस्तीच नसतो करा. तुले सांगून राहिलो बा, चुकलं ना. हात जोडून पाय पडून विनंती आहे तुले की सोड बा. चुकलं बा. लागलं नाक घासू का तुझ्या पायावर? पण सोडलं का? उपाशी तापाशी ताण लागले का? पाणी तर दिले का प्यायले? हो शिवलाल माही काही गलतीच नव्हती ना. आता माऊलीने सांगत तुला गलती कोणाची होती? त्या बायकोचाच आहे ना सारा कारभार. त्या बायकोनच केलं नाही. त्या बायकोनं मला फुस लावली ना बाहेर. तिनंच तर गुतवलं मला. ती कोणाची आहे काय आहे ते नका सांगून जर मला भारुळ. आता तुम्ही तिन्ही सारखेच हरामखोर. माई बायको त्याच्यापेक्षा भावना आहे. आता तुम्हाला कसं तिघायली सजा तर भेटणारच आहे भाऊ. आणि मा बायकोच्या बापाला मी पहिले फोन लावून दिला सासऱ्याले. तो येऊनच राहिला. आता तो आला की पाहू काय आहे पुढचं. मा बापाला माहित पडलं हे. मा बापाचं किती नाक होईन आता. की पोरीने याच्या असं केलं तसं केलं असं म्हणतील ना. आता लोक किती थू करतील. आता मा बाप बी थू करीन. शिवल्यानं फालतू सांगले की नाही. मा बापाला फालतू सांगले की नाही. काही गरज होती काय मा बापाला जायला धरलं काय? काही गरज होती काय मा बापाला सांगायची? आता काय माहित मा बाप आता यातच आहे ना. आता मा बाबाला की काय माहित काय म्हणते मला. आता मला बोलते आता काय माहित काय म्हणते. तुला या बबण्याचं त्या बायकोचं लफडं होतं. मला कोण चांगलं पण फालतू घेणार दे. मा कोण रगडा करून राहिला तू? मला तर सोड. मी ना काहीच नाही करेल ना. मी ना काहीच नाही करेल. मग मला मा घेणार दिलं तू मला घेऊन राहायला लागला. रगडा काहून आहे माहिती आहे का? तू खोटा बोलला आणि याचा तू साथीदार आहेस म्हणून तू या रगडा आहे हरामखोरा. म्हणून तुला उलटा टांगला. तुला जर पहिलेच मला खरं सांगितलं असतं तर आखे विचारलं मी. तुला सांगितलं का मला? नाही की नाही. खोटा बोलला त्याचा परिणाम आहे म्हणून तुला उलटा टांगला. शिवलाल भाऊ हा माऊलीत सगळ्यात सूत्रधार आहे बरं. याचंच कारस्थान आहे हे सगळं. यानंच सगळे बैकून दिले हे. त्याचं कसं आहे शिवलाल भाऊ? मी नाही त्यातली कडीला आतली. हा बरोबर बेंगून देते आणि भलाचा भलाच राहते. हो वहिनी मला ते तर समजलंच ना. म्हणून तर याला उलटा टांगला मी. याच्या बरोबर याले सजा पाहिजेच ना सायाले. चला वहिनी हटे आता काय थांबून फायदा नाही. यायचं हे पाहिजे ना आता काय. आणि कोण सोडते यायले माय चला गावातला तर पाहतो बा मग. हरामखोर कोणाला सोडलं की बस त्याचाही पिछा आहे. शिवलाल सोडला आम्हाला. हो सोडा ना मला तर सोडा बापा. तुमच्या बायकोची कदर नाही येऊन राहिली का तुम्हाला? सगळी इज्जत घालून राहिले तुम्ही माहिती. सगळे लोक पाहून राहिले बाबा. इज्जत चालली आहे की तुला? इज्जत आहे का? पण इज्जतदार असे लफडे नसतात करत. जे बेइज्जत असतात ना असे लफडे करत असतात. तुला मोठी खाज आहे ना. घे मग खाज आहे तर. चला वहिनी चला. चला शिवलाल भाऊ याने सायाच्या असेच राहू द्या लटकेल. हे त्याच लायकीचे आहेत. तुमच्या पायी मला अटीसा लटका लागला हरामखोर. तुमच्या पायी दोघाही पायी. साया लफडं केलं तुम्ही ना दोघाही ना. आणि मला घेणार देणं अटीसा उलट टांगली या शिवलालनं. तुमच्या पायी सजा मला. तुला खरं बोलायला का रोग आलता का? तुला दादा खेप म्हणून मी खरं सांग जे काय ते खरं सांग. मला तर यावरची बाई या दलिंदर बाई पायी मला लटका लागला ना अटीसा. हिनं फसवलं ना मला. पहिले मस्त गोळ लागले रे तुले. कसा धावधाव माघारी येस रे. कसा धावधाव येस. आणि आता मोठा म्हणून राहिला तू न केलं काय केलं रे मी ना. जे काय असते तूच ताज बापा. तू याच्यानं तर मला टाळल्या गेली मी वर. किती इज्जत खराब होऊ राहिली माहिती. बंद गावातले लोक पाहून राहिले ना. तूच जे काय असते तू बाई दिवस आणले तू ना मला. माचाने दिवस झाले. तूनच तर सायाने मला पर्पज मारला वा. तू फसवलं ना मला. आणि आता मोठी म्हणून राहिली तू. असं तसं मोठी फळफळ करतो वा.
अटी लटकेला तरी तुम्ही भांडणं करून राहिले मा रगडा तुमच्या बरोबर. चुप बसा बरं तुम्ही. चुप बसा. मला काहीतरी विचार करू द्या गडो. कोणाला कोणाला आवाज द्या. सोडणार राहिले आपल्याला फालतू. तुमच्या दोघांच्या मतात मी पिसून राहिलो घेणं देणं. लफडं केलं तुम्ही ना, मजा मारली तुम्ही ना, आणि सजा मला घेणं देणं. काय रे गड्या कसं रे हे? काय दिवस आलेले काय या वयात हे काय पहा लागून राहिलं? काय पहा लागून राहिलं गड्या मोतीराम? ती वायरी अशी लपडेखोर अशी अशी लपडेखोर. टच बोलतात लोक, गावातले लोक तोंडा, पण म्हणता येत नाही काही. आणि आपलं नाक नकटाय काय बोल सांग म्हणाले. आपल्याला कसं त्याच्याच होले हो करा लागते बाबा. आरती बाजू घ्या लागते. लोकांनी म्हणा लागते बाबा माझ्या पोरं लेकर वागवत नाहीत मला, मी काय चाटू द्यायले. मनातून तर लय वाटते की आपल्यात सायाची अशी अगाऊ कामं झाली नाही पाहिजे. पण हे बिनलाजी आज आपण भागही घेऊ शकत नाही. आता लफडे केल्यावर काय भाग घेणार आहे माणूस? काय इज्जत राहणार आहे बाई? तिराम म्हटलं की घंटा लागे पहिले घंटा. कोणाची ताकद नव्हती सायाची असा बोलील म्हणून झोडपे खाय. पण आता कसं आपलं नाक नकटं केलं ना, आपल्या वायरीनं नकटं केलं ना, तिनं लफलं गेलं. आता आपल्याला बोलता येत नाही. आता कोणाची ताकद काय आता आली या भोगाशी करावे सादर. आता काय कोणाला काय म्हणणार आहे भाऊ? काहीच नाही. म्हणता येत नाही, बोलता येत नाही, काहीच नाही. हतबल झाला गडा मोतीराम, तो हतबल झाला. वायरी पाई फक्त वायरी पाई. तर साधा भादरला तर तोंड फोडी रक्त 32 पाडतो बाई. एवढी ताकद आहे अजून मी डंगरा झालो तरी. पण आता कसं नाक नकटा आहे आपलं. काय बोलतात कोणाला? तोंडावर बोलतात फटाफट लोक. काही बोलू शकत नाही आपण. शिवल्याच्या बायकोनं पाहणं बाबा काय केलं तर, पाहणं बाबा काय केलं तर. आपलं नाक नकटं केलं ना बापा. कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली शिवल्याच्या बायकोनं. पण ते गावातले लोक म्हणून राहिले तुमची वायरी बापा बोगस आहे, कांड केलं तिनं, बोगस आहे तुमची वायरी अशी म्हणून राहिले सगळं. तू त्याचा विषय घेऊच नको. ते आपल्याने आपण त्याची नाही. डोक्याला तू ताप घेऊ नको, माय लावू नको तू. आता मी ना मा डोक्यातून खालेला आहे ते. फालतू कसं फालतू टेन्शन येते आपल्याला घेणं ना देणं. गावातले लोक बाबा टच बोलून राहिले ना. आपल्या इज्जतचा कचरा आहे ना, कचरा आहे ना सगळं आपल्या इज्जतचा. तुम्ही म्हणता की जाऊ दे काही विषय घेऊ नको तो. अरे बाबा लोक आपल्यालाच म्हणतात ना सगळे, आपल्यालाच मान खाली घाला लागते ना. तर लवकर बापा खाळा निवाळा करा, तिची लवकर खुटी उपट करा. ते पाहिजेत नाही आपल्याला. लवकर खुटी उपट करा तिची. काही ना काही करा तुम्ही. अव मी कशी काय खुटी उपट करू? माय तर हात पायाचे सय करून राहिले. डंगरा झालो पण अजून बी जवानी सारखा. पण कसं पोरापुढे हात टेकेलात ना. तो पोऱ्या माया फालू होशान शिवल्या. त्याला गोळा त्याची बायको लाय साठते ना तो. बायकोच्या पुढे जात नाही. मग काय करू सांग ना. मला काहीच करता येत नाही ना. माझ्या हात टेकेलात आता. लोफर असली तरी तो शिवल्या आपला पोऱ्या वागवायला तयार आहे ना तिले. मग काय करशील तू सांग ना, काय करशील? बापा हे शिवल्याच्या बायकोनं नाही केली बाबा आपल्याला. तर गोदरीत गेली मी बाबा. तर बंदा बाया टच बोलून राहिला मला. म्हणते तुमची बापा वायरी कशी बोगस आहे म्हणतात. कसं कांड केलं तिनं बबण्यासोबत तसे बोलून राहिले बाबा. स्पष्ट लाज जाय धंद्यात ना. ते बोलून राहिले लोक तर मला बोलून नाही राहिले काय. मा तोंडावर म्हणून राहिले पण मला काही करता येऊन नाही राहिलं. नाही तर अदलो कोणाची ताकद नव्हती. असं काही म्हणेन म्हणून होबाळलं फोडो मी डायरेक्ट 32 बाहेर पाडो त्याची. पण आता कसं आपले हात कसे दगडाखाली दिलात. आता आपण बोलू शकत नाही काही नाही. मोठं ऐका लागते, खाली मान घाला लागते, घरी या लागते. काही इज्जत राहिली नाही ना आपली. बापा हे शिवल्याची बायको एवढी बोगस निघेल असं माहित नव्हतं ना. तिनं तर बापा जिनं मुश्किल करून टाकलं आपलं. दे तू काही टेन्शन घेऊ नको. काही ना काही निघेलच मार्ग यातून. पाहू आता काय तो पुढे. चाल घरात जाऊ. चाल मग चाल. टेन्शन नको घेऊ. चला बापा. मुंशीराम भाऊ काही बेकार झालं राजा हेच. शिवल्यानं पुरे लावले दाबून हाणणं लेखाचे. नाही हे व्हायलाच पाहिजे होतं. हे अशी अद्दल घडल्याची हे सुधरत नाहीत ना. लफड्या आले मग कसं हे असे झोडले की नाही दुसरी बी दबतात मग. दुसरी बाहेर नाही येत ना. लफडा करायच्या अगदी माणूस कसं 100 खेप विचार करते. बरे झोडले हे मजबूत. नाही ना पण ही शिवल्याची बायको किती खायची. 2 घरं चालून राहिली. हे काही लाज वाटते का? नाही ते तर पुरी भिनलाजी आहे ना रे. बरी झोडली ते शिवलाल ना. शिवलाच्या लक्षात बरं लवकर आलं ते. बरा कार्यक्रम झाला तो तर. मा मनाजोग तो व्हायला ते तर. असंच पाहिजे होतं ते दाबून. असंच पाहिजे. ताने नाटकं करतील म्हणे गावात. आता मूळ नाही आपल्या गावातले. 6 महिने 7 महिन्यात आता कोणाला लफडं होत नाही गावात. आणि अशा हाग्या मार दिला की बरोबर समजतील लफडे आलेले की बेकार आले. हे लफडं करायला नाही पुरत. हाती सापडले ढोरासारखाच मा खा लागते. जमलं आता हे बरोबर शिवलालनं वाजवले. हे बरंच केलं हे पण.
महिने 7 महिने नको सांगू, 12 महिने सांग तू. आता नाही, आता कोणी ताकदच नाही गावात लफडं करीन म्हणून. माझून झाली धुपुडच आहे. एक तर कसं आपल्याला बोलता येत नाही लफड्यात, बाईचं काम असते. हा, ज्याचं तो बरोबर पाहिजे, गेम करते बरोबर. हा, कसा झोडला शिवलाल, बबन्या मावली आणि शिवलालची बायको बी अर्ची बी हॅनली चांगली मजबूत. हा, आता चांगली अद्दल हळली लफडेवाले. हे असं व्हायलाच पाहिजे तर गावात, नाही तर गाव तर वाया चाललं होतं आपलं. आता नाही, आता मस्त झालं हे. मात मनात बघतो व्हायला हे बरे हॅनली सायाचे. हा, असंच पाहिजे. आणि ते माऊलीन बबण्याले तर पहिले दणके पाहिजे होते, ते ज्यादा तोड घालत ना गावात कुठे बी. बरे हॅनली. काय करून आला काय माहित, लेख शिवल्या कुकडी गेला लेख. हा, की तटी जाय उभा. सायानं आपल्याला काढून दिलं पण थांबूनही दिलं बा. हा, नाही त्यांना आता काढून तर दिलं आपल्याला, पण आता आपल्याला माहित नाही ना तो काय करून आला काय नाही. हा, शाळेत आपला कोणी खबरी लागली नाही थोडीसा, सांगेन म्हणून खबर देईन म्हणून. चालता पायाले बोल जाऊ ना थोडीसा, डबल जाऊ ना. हा, काय चालू आहे काय नाही पाहतच. त्यांनी जायला पुरवत तडीसा. आता गेलो की बस बेकारच आहे. तो खवडेला एक तर शिवला ते सोडून आपल्याच नांदी लागीन. तो आपल्यासोबत भांडणं करीन बा. जायला नाही पुरत बा साधू आता. तिकडे पाहा ना, शिवलालचा सासरा आला ना बा, त्या अर्चीचा बाप आला ना. फोन केलता आट्टेकडे यानं. हो, शिवलालनं सासऱ्याला फोन केलता म्हणून तर आला तगटच. हो, आला. बाबा गावातले लोक पाहतात कसे आपल्याला टुकमुक पाहू. ए बापा लवकर चा, पाहू काय आहे तर. तोंड पाहिले तुला कसे लटकेल होते. हा, पुरी हिरमुसले तोंड होले ते दोघांची बी. शिवलालला झापले वाटते गड्या फोनवर चांगले. हे पुरी काढली वाटते, ऐशी दोशी केली वाटते गड्या. लटकेल असतील नाही तर काय तर स्वतः या पुरीन लपड केल्यावर मग काय माणसाले काय. हो, माणसा चित लागते काय. हा, शिवलाल काय उभे आडे उभे घेतले असतील यायले पुरे साधं लशीन फोनवर. ऐशी दोशी केली नाही यायची पुरी, म्हणून ते हे तगट पोहे झाले दोघे आपले गो. काय नाही पाहिले. पण अजून झेमेला होती पण गावात अजून होते. कुस्तीचं काम आहे अजून बी. हा, हे बी वाया जायला जाय बरं. हे शिवलालचा सासरा बी हा बेजा अगो बोलायले. द्या ना हो मनशिराम, अगो किती असू द्या ना. शिवलाल का बदणारा माणूस आहे काय. असे तर 4 फिरवते शिवलाल. हे शिवलालच्या पुढे हे कचरात न हो. हे किस गली में खसखस आती. टेन्शन ना घेऊ तुम्ही. चालतं का आपण पाहायले काय नाही पाहायचं काय साहेब भानगड. चालतं का शिवलालच्या. चाल ना, पाहू ना काय तर कुठे जातात हे तर. हो बापा मनशिराम जायला पुरत नाही बाबा. हे जायचं त्याचं पापून त्याच्या द्वारा हे काही कोर्स आहे. माझं झालं की आपल्याला माहित पडते. माझं पाहायला जाऊ लागलं असतं, पण सध्याने जायला पुरे याच्या मागं गेलं की कसं ते हे होते. बरं, हा, जाऊ दे काही घेऊन देणे आपल्याला. त्याचं पापून ते सायाचं. का रे रघू, त्या शिवलालनं म्हणता सासऱ्याला फोन केला बा त्या अर्चीच्या मायबापाले. हो, तू बुडा येऊन राहिला म्हणता थोडीसा आता. नाही तर काय तर मग हे अशी ओल्यात बेकार असल्या. हा, करणार नाही तर काय तर बा त्याच्या कानाला टाकाने लागणार. इकडे काय झालं तर तिने तिच्या जीवाचं बेरं वाईट केलं तर कराच लागणार आहे बा फोन. का शिवलालच्या घरावर कुठे घेणार आहे काय. शिवलाल बेजा हुशार आहे असे. बोल माधवन होते गड्या आता. हा, तो आला की त्या अर्चीचा बाप आला की माधवन होते भाऊ. शिवलालचा सासरा आला की गावात डबल धांगड धिंगा होते. माजून होत नाही, सारं चुपचाप होईन हे. कारण की कसं आता त्याच्या पुरीनं गुन्हा करेल आहे ना भाऊ. तिनं लफडो करेल आहे ना. आणि काय माजून आणणार आहे तू, काय बोकाडणार आहे. काही शब्द तोंड नाही उकलता येत माणसाला असं व्हायला असल्या. हा, बोलता नाही येत काय म्हणा. आता बेसरमा सारं काय ऐकून घ्यास लागेल त्याला. शिवलालनं किती बोलला शिवलाल तर आहे की नाही. हा, कारण की त्या पुरीची चुकी आहे ना, तिचं लफडं आहे. काय सुद्धा आहे काय अर्चीचा बाप. तो सुद्धा नाही की तो बी बेजा चबरा बोलेले. पण तो कसा आता नाही काही बोलणार तो. हा, आता त्याचे मंत्र बोध होईलात ना. एक तर त्या पुरीचं लफडं आहे. त्यातून तो बापा एवढा खतरनाक बोलायले, एवढा चबरा आहे की बस. पाहिला ना बापा, गेलतो मी त्या घरी एक दिवस शिवलाल बरोबर. शिवलालची तर काहीच ठेवत नाही तू, पुरा कचरा करते शिवलालचा. जवळ फवय आडे बांधते बा तू गडी. एवढा बेकार आहे तो शिवलालचा सासरा. काही हम समजून येईल ह्याटा तो. काय करणार आहे आता, काय उपटून भारे बांधणार आहे. हा, आता त्या पोरीची गलती आहे, आता काहीच नाही. हा, शिवलालनं बरोबर कवचित पकडेला त्याला. आता पाय तू शिवलाल कसा करते तर पुरी वसुलीच आहे शिवलालची. हा, पाय ना तू आता गेम कसा आहे तो पुढे. हे असं करू नये बा, कोणती बाई असो. नाही रे बा, कानाला कानखडी बा बाईनं धरायला पाहिजे. लोक झाल्यावर तर अजिबातही असे लफडे पाहिजेत नाहीत बा. हे किती थुथू होऊन राहिली बाबा. तोंड दाखवायला जागा नाही. आपल्यासारख्याला लाज वाटते, पण अशा लफडेखोर बायले काहीच वाटत नाही बा. पुऱ्या बेसरमपणा जाय ना हा. बापा त्या चटकेल असतात, त्याला 17 घर फिरी सवयी असते, म्हणून असे लफडे करतात असे लोगन झाल्यावर बी. हे कसं संस्कारच तसे असतात द्यायचे लफडेखोराचे. म्हणून कसं वय करतात त्या. थै नाचतात, घरी भागत नाही, मग इकडे तिकडे तोंड मारतात.
चटकेल तर आहेतच त्या, म्हणून तर लफडे करून राहिले ना. हे शिवलालच्या बायकोला पुरा चटका लागेला बाहेरचा. हा आता बबन्या पकडला होता. आता बबन्यासोबत तिचं लफडं होतं. त्याच्यात बरोबर धीरे धीरे माऊली बरोबर तिनं लफडं केलं असतं. 1 केसात 3 चालवली असते. हा पण ते कसं वक्तारच त्या हाती सापडली आणि ते भांडं फुटलं. नाही तर बस बुरं गाव सुरू केलं असतं तिनं. आता चालणं पाहुणं काय करून आला शिवलाल तुझा लटकोयला की सोडले त्यानं. हा तो म्हणे ना त्याला जी धुनी गिनी देतो तसं काही करून राहिला का बा. चाल ना मग. हा तडतो गिरतो म्हणेन तो. चाल बा. एक मन म्हणते जा आणि एक मन म्हणते जा नाही. हा कारण की तो लेका पुरा कचराच करून टाकते माणसाचा. असा बोलते सगळं थंडागारच करून टाकते तो. हा बोलायला बे चबरा आहे शिवलाल. हा माहिती झालं का धाकधूक जाय जाणं म्हटलं की चालणं बे. चालणं जे होईन ते होईन पाहून घेऊ. आपल्याला काय बोलणार आहे. हा गावात चौकात मारून राहिलो त्या घरात मारून राहिलो आपण. का घरात चाललो काय. हा चौकात कोणी उभं राहू शकते. सार्वजनिक प्रॉपर्टी. आपल्याला काय म्हणणार आहे तो. हा आता बोलू दे तू. मग पाय कशी खरडपट्टी काढतो त्याची तर. हा चाल म्हणतो बा खरडपट्टी. मग आता लेका आपल्या ज्यानं शब्दाने बोलल्या गेला बाबा. हा ना आता म्हणतो खरडपट्टी काढतो. हा काही नसते होय बोलाया बातान बोलायचे हे आहे ते ती तंबे काही नाही. बरोबर थंडागार पडते. तू आता चाल फक्त चाल पाहू काय आता शिवलालचा सासरा आला ना काय होते काय नाही पाहतोच. हा काय करते तू गोडी तर सासरा त्या शिवलालचा उघड आहे. आता तर मजा येईन पण पाहायला. चाल 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 बरं. साय जेले बरं लटकोला आता. हा साय जे लटकेलच राहू देतो. हा कसे अगाऊपणा करतात कसे लफडे करतात पाहतोच मी आता. फक्त आता गावात त्यानं कोण सोडलं नाही पाहिजे. सोडलं त्याची काढतो पुरी आता. हा राजा खानी जे लफडे करतात काय रे लफडे. हा ते बी शिवलालच्या घरात. हा थांबा तुम्ही आता. मा बायकोचाही बजेट बसवलाच म्हणा. तिच्या बापाला बोलवलंच मी. आता काय म्हणते काय नाही सासरा पाहू ना आता चबऱ्या वानाचा. तो काय म्हणते सोबत पंगा घेणं का सोपी आहे काय. शिवलाल काय तुम्हाला का कमकोत समजलंय का तुम्ही. हा शिवलाल तर 52 पत्त्यातली जोकर आहे. हा शिवलाल लय खतरनाक आहे. हो बाई हा बाई आलो ना मी. पोरी अर्चना व ये ना बाहेर ये ना बाई. काय झालं बाई. हा कोण जवळ माझा नाणून राहिला. मग फोन आलता बाबाचा पाहुण्याचा. ये बाई बाहेर ये बाई. बाबा यानं मारलं वाटते राजा. हे शिवल्या आपल्या जवळ माग भरसाच नाही. यानं बाईले खलास केलं वाटते राजा. हो हा बदमाश आहे ना. हा शिवल्या लय बदमाश आहे. तुम्हाला तरी म्हणू मी याच्या नांदोगा लागू हो. पण तुम्ही गोट नाही घेत ना. बाबू जरा शांतता ठेवू ना. कशात काही माहित नाही. तुला का आपल्याला तारे तोडून राहिला बाबू. थांब ना गडबड करू नको ना. हा कसं माहित पडल्याशिवाय माणसानं बोललं नाही पाहिजे. हा शांतता ठेवता. तुम्हाला म्हणून मी टेम्पो घेतो. तुम्ही नाही म्हणा मला. आता टेम्पो आणलं असतं असं तसं काय झालं असतं थोड्याला तरी झालं असतं. पण तुम्ही गोट नाही घेत ना. तुम्ही गोट नाही घेत ना. म्हटलं ऐकतच नाही तुम्ही. तू आता अजिबात बोलू नको. हो बाई अर्चना व अरे बाबा ते बाबा आलो ना मी. तुला ऐकू येत नाही का बाई. ये ना बाहेर ये ना. आला का रे तू भामट्या सुतराच्या सासरल्या. त्या काट्टीला घेऊन जायला तू. वागवत नाही मी दिले. सायाची लफडे खोर मागळ्यात बांधली का रे भोसोडीची हो तुम्ही नाही. साऱ्या गावाची चावट. थांबा आता यायची काढतो मी सटक चांगली. आले आता हे यायची पहिले पाहा लागेन ना मला. आता यायचं धुपट काढा लागेन ना. आले का आले तुम्ही. बा माई पोरगी कुठे आहे. कुठे माई पोरगी. आवाज येऊन राहिला तर पोरगी बाहेर नाही येऊन राहिली. कुठे ठेवलं मा पोरील तुम्ही ना. कुठे ठेवलं. अरे एवढा चावट पुरीचा पोळ खायला लागे. येता बरोबर पोरगी कुठे आहे. पुरीचं पडलं. जवायचं नाही काही पडलं. जवायची इज्जत गेली गावात की काही आपल्या पोरीनं बदनामी केली गावात नवऱ्याची. त्याचं नाही. इज्जत गेली त्याचं नाही पडलं. पोरगी कुठे आहे. पोरगी प्यारी आहे ना. जवळ थोडी आहे. हे मी भुकून राहिलो कुत्रा. हाल शिल्लक बोलून राहिला. याचं तोंड झोडीन मी. बाबा यानं सांगा एक तर बाईले कुकडे दाबले यानं. हे सांगून नाही राहिला. हरामखोर आणि वरून आपल्या ठसन गाजून राहिला. हो तू चुप बस बाबू. पाहुणे वा तसं नाही ना. सांगा माई पोरगी कुठे आहे. तिथं सांगा. पोरीनं काय केलं बा. तुम्ही ना माझा राजा धावपडीत राजा. फोनवर बोलव राजा आम्हाला. काय म्हणजे काय केलं मा पोरीनं. प्रेमाने विचारायला पाहिजे. हा येता बरोबर दादागिरी गुरगुर करून राहील तुम्ही. पोरगी कुठे थांबला गावात अशी कुठे कोणाच्या मागं जाईल. मले काय इशवून राहिले तुम्ही. कारण गावात झुंबल दिली मी घरा बाहेर काढून ते. तेव्हा राजा आम्ही काल दादागिरी कर राजा. आम्ही गरीब माणसं दादागिरी नाही करत ना आम्ही. पण माझी पोरगी कुठे आहे बा. काय झालं.
हा काय म्हणजे हा कुठे माझी पोरगी? ते कुठे माहित आहे तुमच्या पोरीवर काय मी राखण असतो काय वाया जायला पोरीवर? हा 17-60 तिचे लफले. हा तुम्ही पहा फोन लावा दिले कुठे असेल तर त्यानं गावात थांबला कोण्या कोपऱ्यात आहे तर तुमचे सोयरे धायरे असतील गावात त्याला विचारा की बा पोरगी कुठे आमची असेल कोणाजो बसेल अशी नाही कोणाजो चिटकेल कुठे जावा पहा थांबला दोघे बापले ग अडीचा गुरगुर ना करू. हा जास्त अगो बोलून राहिला ना हा लपलेन गिफलेन सांगा ना किती किती अगो बोलते हा माणूस सांगा बाबा. बाबू आपलं नाक नकटं व्हायला ना काय बोलशील तू ह्याची काय ताकद रे भादऱ्याची याचा तू तोंड फोडलं असतं मी पण मग आता कसं आपल्या हात चेंबेलात ना दगडा खाली आहेत ना आपल्याला पुरं पाटा काही माहित नाही ना यांना आळ नाही बाबू तुझ्या बहिणीवर आपल्याला बोलता येत नाही काही आपले कसं मंत्रबोध व्हायलात ना टिसा कसं आता कसं शांततेत घे बिलकुल गरमीत कसं येऊ नको. मला निघा आठवून आणि ते तुमची पोरगी कुठे आहे ते पहा तुम्ही. कसं आपल्या दारी आणायची नाही बरं आपण वागवत नाही दिले सोडली मी ते काही बायको फायको काही राहिली नाही ते छिनाला आहे ते बाई तुमची पोरगी ते आपल्या दारी पाठवायची नाही आणि डबल आता तुम्ही नाही अटीसा यायचं नाही तिकडे हारपा तुमचं काय तोंड. पाहुणे बा काय बोलून काय राजा तुम्ही काय राजा जरासं कशी राजा हितभर असेल तर हातभर लावून राजा तुम्ही माझी पोरगी तशी नाही करणारी काही एवढी वाय झाला माझी पोरगी राजा काही बोलताय राजा सोडून द्यायच्या गोष्टी करून राहिल्या तुम्ही. ना काय बोलून राहिला हे दिसून राहिलं पण आपली पोरगी काय करून राहिली हे नाही दिसत. पोरीले झामला तुम्ही तिला विचारा सविस्तर काय केलं काय नाही कोणाबरोबर लफडे होतो तुय आणि मग माझं या तुम्ही काय म्हणणं आहे तुमचं तर मला सांगा. तसं काही माझ्याशी आता बोलू नका तुम्ही. काय तुम्ही घरात दाबेला काय माझी बहीण कुठे आहे हे तर सांगा. काय राजा आम्ही विचारून राहिलो बा तुम्हाला जीव तोडून आणि तुम्ही सांगून नाही राहिले तुम्ही राजा आमची खरडपट्टी काढून राहिले साधून राहिले बा आम्हाला. काय तोंड्या तुझी बहीण जर घरात असती तर राहिली असती काय अदलो बोकांडली असती ते एवढी बोकांडेल खाणी जी आहे ते मला नाही माहीत ते तुम्ही तुमचं पाक आहे तर आम्हाला दिले गावात अशी कोण्या कोपऱ्यात बसेल कोणासोबत धल्ल्याबरोबर. पाहुणे बा ठिकाण तर सांगा की बा अटी आहे की तटी आहे की असं केलं की तसं केलं काही एवढं तर सांगा बाबा आम्ही काही विचारत नाही दुसरं काही. आता दादे आता तुम्ही एवढे दाती येऊन राहील दोघं बापले गो तर जावा त्या चौकात टांगेला आहे मी आधी जावा तडीचा पान आणा सोडून तुमची पोरगी काय तिकडे नेणं आहे तुम्हाला न्या नाही तिचा जीव घ्या तुम्ही काही करा फक्त दारी आणू नका दिले सांगून राहिलो मी वागवत नाही दिले सोडली मी आधी माझी बायको राहिली नाही ते मी आता सांग तुम्ही. बरं पाहुणे बा येतो येतो बाबू चा काही पाहू नको त्याला डोळे वाचू गलती आपली आहे हो चला बाबा चला आता कसं यायला सोड तुम्ही आता बोललं ऐकून घेऊन राहिलो नाही तर मग याच्या कानपट्ट्या जोडल्या असते मी. अरे बाबू चाल मग पाहू आपण काय आपल्या पहिले त्या बहिणीला विचारू काय काय नाही तर बसायची गलती असली यायला कसा सुचवशील मग पुरा हो बाबा तो तर विचार करेलच आहे मी चला त्याची दादा दातन मनकट खाणं चालू असतील साया आपल्या बहिणीनं गलती केली आपल्या पोरीनं गलती केली म्हणून कसा हा पाजरून राहिला चबरून राहिला मी जर तसा साधाही बोललो तर मला ते कसं धाब्याला भेट नाहीत की हे दोघं आपले भानगड आहेत पुरे खमसायला ते पण कसं आता त्याची दगडाखाली हास्य दिला म्हणून ते काही वादरली नाही जडसा भेजात चबऱ्या मा सासराही जबरा मा साय जबरा काही विचार करू नको साया यायचा जाऊ दे त्याच्या मतान करू दे साया यायले. माऊली आपल्याला उतरायचा काही ना काही इंतजाम करा ना रे बापा. मा बाप आता यातच आहे ना. मा बाप असं पाहिन मले तर किती इज्जतचा खराब होईल मा बापाच्या किती इज्जतचा खराब होईल. घोबर तोंडे तुला फसवलं आम्हाला आता तुला त्या बापाच्या इज्जतचा तुला हे पडून राहिली काय एवढं वाटत होती तर एवढं लफडं केलंच नसतं ना तुला मला फसवलं नसतं ना सावट तुला फसवलं मला. तू शिल्लक चालू नको बरं तू चुप बस बरं सांगून राहिली तुले माऊली काहीतरी करणं बापा आपल्याला सोडायचं आठवून कोणाला तरी बोलावं बापा कोणाला बोलावं ना आपल्याला सोडतील तरी कोणी यायला तयार नाही शिवलालले बंद भेटतात साहेब तुम्ही दोघे लफडं गेलो मला फसवलं तरी पण आवाज देतो मी आता कोणाला येईन कोण ना कोणी. अरे यारे वाचवा रे आम्हाला सोडा ना रे वाचवा ना गावातले लोक वाचवा रे आम्हाला वाचवा ना या शिवलालच्या बायकोला फसवलं गेले सायजीला अजून लटकेल राहू द्या पण आम्हाला दोघांनी तरी सोडा मावलेले मला सोडा रे. अरे बाबने शिल्लक वानाचे जास्त चबरू राहिला का शिल्लक राहिला का तुम्हाला दोघांनी सोडायला लावतो लोकायले आणि मी काय एकटी टांग्यात जाऊ का मी नाव लोकायले सांगू ना आम्हाला सगळे लेटून सोडून न्या म्हणा सगळेले सोडा आटून एकाला दुसऱ्याला नाही. कंदील बुडेवा रघु बुडेवा वाचवा ना आम्हाला सोडा ना
या शिवल्यानं उलट टांगलं बा आम्हाला. मी काय तुम्हाला काय एवढे रिकामचं दिसतो का रे तुम्हाला सोडायले? हा सोडणं फोडणं नाही, आम्ही मजा पाहायला आलो. हा, काय करून राहिले म्हणून सोडायला थोडी आलो आम्ही. बुडेवा मला तरी सोडा ना बाप्पा, मी बाहेरची जात आहो ना, ती मी लटकेल चांगली दिसतो काय? हे दोघांच्या सोबत मी लटकेल चांगली दिसतो काय? बरे काढा ना बाप्पा. बुडेवा बरे काढा हो बुडेवा. इज्जत चालली बा सगळ्या गावात. बाई माणसाबरोबर लटकेल आहे, बाई माणसाबरोबर लटकेल आहे असे म्हणतात बा सगळे जण. मला काढा हो बुडेवा, काढा ना. बापा किती दुधान द्यायला असो माय तू. हा किती इज्जत चालली तू. हा इज्जत आहे वाले, असे लपडे नसतात करत. हा तू तर बी इज्जत हा साऱ्या गावाची. बबण्याला फसवलं तू ना. हा बबण्या खरं सांगून राहिला, पण शिवल्या विश्वास नाही ठेवून राहिला. साऱ्या गावाची बावन तू आज. हा आम्ही नाही सोडत. हा तुझं पाप पुण्य तुझं. सोडणं फोडणं का आता तुले. बरे डोंगरे मला सुटून तर द्या. मग पाहतो ना तुम्हाला बी. सोडत नाही का मला तुम्ही? सोडत नाही काय? तुमचं काम पडेलच ना कधी ना कधी. मग सांगेन ना मी तुम्हाला, मग सांगेन ना. बाबा पानं बाईला कसं लटकवले हरामखोरांना आपल्या जवायनं. पाहा बाबा. हा पानं बाईवर किती अत्याचार झाले वाटी. आले मला असं वाटते शिवल्याने मारा जाऊन, आता मारा खप मारा सायले. मा बहिणीला लटकवल्यानं भळ विजानं. एक आले साधून राहिला तू. साऱ्या गावाची आपली अगव आहे ना. हिनं लाज गमवली ना. आता कोणाची ताकद नव्हती थापड मारायची, पण हिने लफडं केलं ना. आता काय बोलशील तू? आता तर आपलं नाक नकटा आहे बाबू. आता बोलू नको, चुपचाप तिला खाली उतरवून चाल आपल्या घरी घेऊन येले आता. हा बिना भोळ्या इले. तुला सासरा आला गडा. हिचा बापाला नवरचीचा आई लोफर अशी बाईच्या सारखाच लोफर अशी ना, म्हणून ते खाती सायाची लोफर निघले नाही. हिचा बाप हिच्या सारखा लोफर आहे. वय आले गड्या, ही वय आली. हा हिचा बापाला गड्या नेते वाटते गड्या येईल. शिवल्या काय शिवल्या चॅप्टर आहे भाऊ. शिवल्याने पहिलेच फोन लावून दिला ही आली आहे म्हणून. तर पोहेच आला. आता पुढे काय करते पाहून आता. बाबा मला खाली उतरा बाबा. मनावरून पाहणं मला कसं टाकून ठेवलं तिथं बाबा. मला खाली उतरा रे बाबा. बाई तो धंदा आहे ना. आता खाली उतरायला झालो ना मी. हा एवढ्या दूर तुला खाली उतरायला झालो ना. हा आता तुला उतरतो मी खाले आणि माई मान घालतो खाले मग मी. हा आता काय तुला काही ठेवली नाही चला आता काय बोलू नका. जे झालं ते झालं. आता बोलू नका तुम्ही. चला आता घरी गेल्यावर पाहू काय. मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. या पुढील जर भाग बनवायचा असेल तर कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा बरं. आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं चॅनलला.